मला करण्यासाठी यावंच लागतं आणि त्याच वेळेस मला आता गुरुजी सगळ्यांनाच आशीर्वाद देतात. मग कोणी मंत्री व्हा, कोणी मुख्यमंत्री व्हा, म्हणजे त्याच्या क्षमतेप्रमाणे मंदिरात गेल्यावर आशीर्वाद देत राहतात. मलाही आशीर्वाद दिला. आता तसे 2 टर्म ह्याच्यापूर्वी सुद्धा दिला होता, पण तेव्हा झालं नाही. 4थ्या टर्मला झालं. त्यामुळे मंत्री होऊन परत या म्हणून पहिला आधी आई जगदंबेच्या चरणी गेलो आणि कदाचित मला तरी असं वाटतं की प्रताप सरनाईकचा तसा धाराशिवचा काही संबंध नव्हता. आम्ही जेव्हा विद्यार्थी संघटना आणि युथ काँग्रेसचं काम करत होतो आमच्या तालुक्यामध्ये, तेव्हा आम्ही जिल्हा सगळीकडे फिरत होतो, तेव्हा येणं व्हायचं. परंतु आता काही एवढ्यात गेल्या 20-25 वर्षात तर काही संबंध झाला. त्यामुळे आई तुळजाभवानीनं तिच्या सेवेसाठी कदाचित मला ही संधी उपलब्ध करून दिली असं मनाला वाटतं आणि ते होईल. सकाळी सुद्धा आम्ही कलेक्टर साहेब आणि आम्ही सगळे जेव्हा गेलो होतो, राणा पाटील सुद्धा होते, आमचे सगळे पदाधिकारी सुद्धा होते. संधी मिळाली आहे तुम्हाला देवीची सेवा करण्याची, कुठल्या गोष्टी तुम्हाला करणं अपेक्षित वाटते किंवा काय करायला हवं तिथे किंवा राज्यभरात? नाही बघा, आता उद्या तर पहिलं प्रेझेंटेशन आहे. मी कलेक्टर साहेबांना 3 दिवसापूर्वी सांगितलं की आपण ज्या पद्धतीनं काही सुधारणा करणार आहोत, काही बदल करणार आहोत आणि आज जी माहिती कलेक्टर साहेबांनी मला दिली म्हणजे ते फार पुढे गेलेले आहेत. असं बघायला गेलं तर बऱ्याच काही गोष्टी त्यांनी स्थानिक जे लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करून खूप पुढे प्रकरण नेलेलं आहे. म्हणजे आता बाकीच्या प्रक्रिया करून फक्त कामाला कशी सुरुवात करता येईल ह्याच वर्षात, त्यासाठी आपण प्राधान्य देणार आहोत. परंतु मी असा म्हणजे प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा विचारला की काही गोष्टी ज्या अशा आम्हाला कळल्या की महाराजांच्या काळातील ज्या गोष्टी आहेत किंवा जी दगड आहेत ती कायम आहेत, पण त्यानंतर जी काही डागडुजी झालेली आहे त्या दगडाला क्रॅक गेलेल्या आहेत, चिरा पडलेल्या आहेत, भेगा पडलेल्या आहेत. त्यामुळे पुढल्या 100-200 वर्षानंतर जेव्हा परत मंदिराचं काही जीर्णोद्धार किंवा काही होईल त्यावेळेस अशी वेळ येता कामा नये. कारण जे काही दगडांना भेगा पडलेल्या आहेत ती कुठल्या काळातील आहे हे पुरातत्व खात्याकडे सुद्धा त्याची माहिती नाही. तर तशा गोष्टी होता कामा नये. आताच आपण भले थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण आज आपण जे काम करू ते पुढे 500 वर्ष तरी किमान ते काम योग्य प्रकारे टिकेल अशी दक्षता घेऊनच आपण काम करूया असं मला तरी वाटतं आणि त्यानुसार आम्ही करतोय. कारण शेवटी पूर्ण महाराष्ट्रातील नव्हे देशातील जनतेच्या भावनांचा विषय आहे तो. आणि त्या मनातल्या भावना ज्या होत्या त्या मी व्यक्त केलेल्या आहेत आणि आम्ही करू तुमच्या सगळ्या लोकांचं मार्गदर्शन करू. गाभारा बदलला जाणार? हा, गाभारा नाही, असं काही नाही. उद्या प्रेझेंटेशन आहे, मला तर काही माहित नाही कसं आहे ते. परंतु मला त्या जिकडे काही जुनी जी दगड होती बाहेर, गाभाऱ्याच्या बाहेरचा भाग बाहेरचा भाग होता भेगा पडल्या. गाभाऱ्यामध्ये जो विषय आहे तो वेगळाच आहे, परंतु गाभाऱ्याच्या बाहेरची जी काही दगड आहेत ना त्याला काही भेगा पडल्या. सभामंडपाच्या हो काही दगडांनी आम्ही आतमध्ये जाऊन आम्ही बघितलं आणि काही डिझाईन्स आहेत ते एका म्हणजे लेफ्ट साईडच्या दगडांवर वेगळ्या प्रकारचं डिझाईन आहे तर राईट साईडच्या दगडांवर काही डिझाईनच नाही. त्यामुळे मी ह्याही सूचना केलेल्या आहेत. आता तो विषय नंतरचा की बाबा जे जुनं आहे त्याला कुठेही किंचितही बदल आपल्याला करता म्हणजे आम्हाला करायलाच देणार नाही पुरातत्व खातं, परंतु तसं आहे तसं हुबेहूब वाटलं पाहिजे. म्हणजे त्यावेळेस पुनर्निर्माण करत असताना सुद्धा भाविकांना दर्शन दररोज व्हायला पाहिजे अशी सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणीच कशी करता येईल याची सुद्धा लक्षात घ्यायला. म्हणून तुम्हाला काय वाटतं काय बदल आहे? प्रशासकीय संपूर्ण सांगितलं बऱ्याच गोष्टी पुढे गेल्यात, परंतु इतके वर्ष आपण येत आहे माझी कुलदेवताच म्हणजे येणारच काय व्हायला हवं? आधी आपण मंदिराचा विषय तो संपवू आणि मग नाही मी आता उद्या जे प्रेझेंटेशन बघेल ना त्यानंतरच मी सांगेल. शेवटी कसं आहे की मी सुद्धा आता ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतो त्या मतदारसंघामध्ये पोर्तुगीजांच्या काळातला म्हणजे 1535चा वगैरे घोडबंदर किल्ला आहे. हे आरमार आमच्या घोडबंदर किल्ला आणि नंतर त्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीचं मुख्य कार्यालय जे होतं ते सुद्धा माझ्या मतदारसंघातल्या घोडबंदर किल्ल्यामध्ये होतं. त्यामुळे घोडबंदर किल्ल्याला आम्ही पुनरुज्जीवनच
केलेलं आहे. खूप खर्च त्या ठिकाणी आम्ही केला आणि आज जर तुम्ही घोडबंदर किल्ल्याची परिस्थिती बघायला आणि 10 वर्षापूर्वी जर बघितली असती तर फार वेगळे चित्र आहे. आणि राज्यातला किल्ल्यावरचा पहिला ध्वज 105 फुटाचा तो मी घोडबंदर किल्ल्यावर बसवला. त्यामुळे मला असं वाटतं की काही बदल काळानुरूप करणं गरजेचं आहे. म्हणजे त्यामुळे आता भविष्य जर अजून त्याला 400-500 वर्ष आपल्याला टिकवायचं असेल तर काही बदल करावे लागतील. परंतु भाविकांना विश्वासात घेऊन तिथल्या स्थानिक पुजाऱ्यांना विश्वासात घेऊनच आपल्याला ते करावे लागतील. म्हणजे अशा धार्मिक ज्या भावना आहेत प्रत्येकाच्या मनातल्या त्या भावनांना कुठेही ठेच पोहोचणार नाही अशा पद्धतीची त्याची रचना केली पाहिजे. कारण हे जेवढं चांगलं वाटतं तेवढंच त्यातनं काही वाईटही निष्पन्न होऊ शकतात. निष्पन्न होऊ नये यासाठी आपण आधीच काळजी घेणं गरजेचं आहे. भाडेवाढ झाली मात्र एसटीची अवस्था राज्यामध्ये पाहिजे तेवढी चांगली नाही. त्याच्यात सुधारणा कधी होणार आहे? नाही, सुधारणा तर प्रताप सरनाईकच्या कार्यकाळात नक्कीच होईल. मी परवाच माझ्या एका पत्रकार मित्राला सांगितलं की भविष्यामध्ये परिवहनचा मंत्री म्हणून कुणी राजकीय खुर्ची ही कायमची नसते. तर परिवहनचा मंत्री म्हणून मी निवृत्त ज्यावेळेस होईल किंवा ज्यावेळेस ही खुर्ची माझ्याकडे नसेल त्यावेळेस जनतेनं आणि सगळ्या पक्षाच्या, फक्त आमच्याच पक्षाचे नाही, प्रत्येक पक्षाच्या राजकीय नेत्यांनी असं बोलायला हवं की बाबा प्रताप सरनाईकच्या कार्यकाळामध्ये काहीतरी बदल झाला. पूर्ण बदल होणार नाही हे मलाही माहिती आहे, पण काहीतरी बदल झाला असं त्याने बोलावं. मी कधीतरी उदाहरण देतो की एसटी महामंडळाची परिस्थिती, सुधाकर परिचारक ज्यावेळेस एसटी महामंडळाचे अध्यक्ष होते त्यांनी अतिशय चांगली परिस्थिती दिली होती. आता सुधाकर परिचारक हे कुठल्या पक्षाचे होते काय होते असे लोक बोलत नाही, परंतु त्यावेळेस त्यांनी अध्यक्षपदाची जी धुरा त्यांच्या खांद्यावर होती त्यावेळेस एसटी महामंडळाला अतिशय चांगले दिवस त्याने आणले होते. तर मी असं कुणाबद्दल बोलणार नाही, परंतु मला असं वाटतं की माझ्या कार्यकाळामध्ये काहीतरी चांगले दिवस मिळतील. नाही तर बघा चांगलं मला सुद्धा काल पत्रकारांचे म्हणजे मी समोरून उलट बाईट दिले सकाळी 10 वाजल्यापासून तुमच्या एबीपीला वगैरे. काही घोषणा तर चांगल्या करायच्या आहेत ज्यामध्ये लोकांना चांगलं वाटत असतं की नाही मला ह्या गोष्टीची मोफत मिळालं, ती गोष्ट मला मोफत मिळाली, ह्या चांगल्या गोष्टी आहेत. म्हणजे लोक ह्या गोष्टीचा कधी विरोध करत नाहीत. परंतु भाडेवाढ झाली आणि होय ती भाडेवाढ करणं गरजेचं का होतं हे जेव्हा मी पत्रकारांना सांगितलं त्यातल्या काही पत्रकारांनाही पटलं. आणि वस्तुस्थिती आहे 3 कोटी रुपये दिवसाचा नुकसान आहे. म्हणजे एखादी संस्था चालवणं म्हणजे आपलं कुटुंब चालवणं. म्हणजे एक्झाम्पलच दिलं तर तुम्ही पत्रकार आहात, तुमच्या पगारातून जे महिन्याला पगार मिळतो त्या पगारातून आपण महिन्याचा जमा खर्च करत असतो आणि तो जमा खर्च करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी किती किती पैसे लागतील हे आपण ठरवत असतो आणि त्यानुसारच तो महिन्याचा शेवट आपला होत असतो. एसटी महामंडळाची परिस्थिती अतिशय नाजूक झाली होती. 3 कोटी दिवसाचा जो तोटा आहे तो भरून काढणं तर फार कठीण आहे. म्हणजे हे 15% सुद्धा भरून मिळणार नाही. परत लोकांची अपेक्षा आहे तुम्ही जर 15% वाढ केली तर आम्हाला नवीन बसेस द्या. त्या खटारा बसेस तुम्ही ज्या देता त्या आमच्या ज्या गावापर्यंत आम्हाला पोहोचायचं होतं जाता जाता 3-4 वेळा त्या बंद पडतात, कधी वेळेवर येत नाही. म्हणजे ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी लोकांच्या सातत्याने येतात. त्यामुळे दुसरं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं 15%चं गेल्या 6 महिन्यामध्ये महायुती सरकारनं आणि प्रामुख्याने आमचे या खात्याचे मंत्री असलेले आमच्या पक्षाचे जे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी 50% सवलत दिली. ज्येष्ठ नागरिकांसाठी 75 वर्षाचे जे आहेत त्यांना मोफतची सवलत दिली. म्हणजे 15% आज भाडेवाढ केल्यानंतर कुठलाही प्रवासी हा 15% त्याच्या खिशातून आज देत नाही, कारण 6 महिन्यापूर्वी जी त्याला सूट मिळाली आहे. म्हणजे सरासरी जरी तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तरी एखाद्या घरामध्ये 2 महिला आणि 2 पुरुष तर असतातच. तर 2 महिलांना तर 50% सवलत दिलेलीच आहे. आता हे 15% पुरुषांना अधिक द्यावे लागणार आहेत. त्यामुळे जर जमा खर्चाचं कॅल्क्युलेशन केलं तर आजही प्रॉफिटमध्येच आहेत आमचा प्रवासी वर्ग. त्यामुळे कुठलीही संस्था चालवत असताना प्रवाशाच्या खिशाला कात्री लागली ही वस्तुस्थिती आहे. मी काल प्रधान सचिवांनी ज्यावेळेस परवाच्या दिवशी भाडेवाढ केली त्यांना एकच गोष्ट सांगितली की एकदम 15% भाडेवाढ तुम्ही 3 वर्षानंतर आता करताय, पण त्यापेक्षा जर तुम्ही दर वर्षाला जी ठराविक भाडेवाढ होत असते त्यानुसार केली असते तर प्रवाशांच्या खिशाला कात्री एवढ्या मोठ्या प्रमाणात जी आज बसली आहे ती बसली नसती. त्यामुळे पुढल्या भविष्यामध्ये काही अशा गोष्टी जेव्हा होतील, कारण डिझेल आहे, CNG आहे, कर्मचाऱ्यांची थकबाकी आहे, देणी आहेत आणि पगारवाढ आहे, या सगळ्या गोष्टींच्या
साठी जर काही पूर्तता करायची असेल तर या भाडेवाढीशिवाय पर्याय नाही असं मला वाटतं. म्हणजे मागच्या वेळेस जे तुम्ही नाही हो, त्याचा आणि याचा संबंधच नाहीये. त्याचा आणि याचा काय संबंध, तो लाभ दिलाय ती गोष्टच वेगळी आहे. ही भाडेवाढ जी दरवर्षी व्हायला हवी ती न करता 3 वर्षानंतर एकत्रितपणे केलेली ती प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे ती झालेली आहे. ती अजितदादांनी नाही, मलाही माहित नव्हती. याचं कारण असं आहे, मलाही आश्चर्य वाटलं, कारण मी माझ्या अधिकाऱ्यांना विचारलं, अरे एवढी मोठी दरवाढ होते आणि आपल्याला काही माहिती नाही. प्राधिकरण असतं, मी आता परिवहन मंत्री म्हणून जबाबदारी घेतली 1च महिना झाला, परंतु एसटीच्या भाडेवाढीच्या संदर्भात किंवा धोरणात्मक निर्णय घेण्यासंदर्भात परिवहन प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते. त्या समितीला ते अधिकार प्रदान केलेले आहेत आणि त्या अधिकारामध्ये त्यांची परवाच्या दिवशी बैठक झाली होती 23 तारखेला दुपारी 4 वाजता आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी तो निर्णय घेतला. आम्हाला 24 तारखेला सकाळी जेव्हा तुमच्यावर पत्रकारांचे फोन आले तेव्हा कळलं. मग मी सचिवांशी बोललो आणि त्यांनी सांगितले की साहेब आपण काल मंजूर केलेली आहे, परंतु 25 तारखेच्या मध्यरात्रीपासून ती लागू होणार. आजही आपल्याला काही अनुभव आहे, कसा अनुभव अधिकाऱ्यांचा एसटी खात्याबद्दल? मी त्या विषयावर जास्त बोलणार नाही अनुभवाविषयी, परंतु आपल्याला जो आताचा अनुभव येतोय पुढल्या 5-6 महिन्यानंतर मला सांगा तुम्हीच की आता तुम्हाला त्यांचा कसा अनुभव येतोय. नाही, मी भले लोकांना त्याबद्दल काही मला माहिती नाही, परंतु माझ्या पक्षानं माझ्यावर जबाबदारी दिलेली, मला माझा पक्षही वाढवायचा आहे आणि पालकमंत्री म्हणून ज्या दुष्काळी जिल्ह्याची जबाबदारी माझ्या नेतृत्वानं दिली असेल ते काहीतरी जबाबदारीनं त्यांनी ती धुरा माझ्यावर सोपवली असेल. पूर्णतः मी त्यामध्ये सक्सेस होईल हे आताच मी सांगणार नाही, परंतु तुमच्यासारख्या काही मित्रांचे अनुभव माझ्या पाठीशी असल्यानंतर निश्चितपणे काही सुधारणा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. सर एक महत्वाचा विषय आहे की तुळजापूर त्या मंदिराचा जो आराखडा महाराष्ट्र शासनाकडे मंदिर समितीने पाठवला तो आता मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे, म्हणजे त्याच्यावर वादविवाद त्याला जोडून माझा प्रश्न आहे, त्या संदर्भात तुम्ही काही पाठपुरावा करून मंजूर होण्याच्या दृष्टिकोनात? नाही, आता बघा मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, त्याला जोडून माझा प्रश्न आहे. सुरुवातीला साधारणतः 1100 कोटी, नंतर 2100 कोटी आणि बरेच जे आहे ते प्रशासनाची भूमिका त्याच्या मागे विकास करावी ही जरूर आहे, निश्चित आहे, पण काही स्थानिक राजकारण तिथलं आहे त्याच्यात कसा समन्वय साधता येईल, किंवा ज्यावेळेस प्रशासन करतं त्यावेळेस त्या स्थानिक नेत्यांना ते मान्य नसतं, किंवा ज्यावेळेस प्रशासनाची भूमिका असते किंवा नेत्यांना मान्य केलं प्रशासन तुम्ही याच्यात कशी साधलं त्या विषयावर बघा उद्या त्यावर आता मला सविस्तर चर्चा जिल्हाधिकारी करणार आहेत, मला त्याचं प्रेझेंटेशनही देणार आहे, परंतु काही गोष्टी मला पण म्हणजे प्रशासनाचं आणि आमच्या लोकप्रतिनिधींचं कौतुक करावं असं वाटतं की मला एक इमारत दाखवली डाव्या बाजूची, जी इमारत त्या आराखड्यामध्ये पूर्ण तोडावी लागणार आहे. त्या इमारतीच्या लोकांनीही परवानगी दिली की आमची तयारी आहे. काही जे प्रसादाचं साहित्य किंवा पूजेचं साहित्याचे विकणारे काही स्टॉल्स आहेत त्या लोकांनीही अनुमती दिली. म्हणजे मला असं वाटतं की लोकांनाही, कारण शेवटी तुम्ही डेव्हलपमेंट केल्यानंतर भाविकांची संख्या त्या ठिकाणी वाढणार आहे, सुखसुविधा भाविकांना ज्या हव्यात त्या बाहेरची लोक तर येणार नाही, इथल्या स्थानिकांनाच ते रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हळूहळू का होईना पण त्याची पूर्तता होईल आणि मला असं वाटतं आपण मोबदला पण चांगल्या स्वरूपात देतोय. त्यामुळे सर्वसामान्य मी आपल्या माध्यमातूनच जनतेला सुद्धा आवाहन करू शकतो की अतिशय चांगली योजना आणि तुळजापूरला देशाच्या नकाशामध्ये सर्वोच्च स्थान देण्यासाठी ही जी काही योजना सरकारनं आखलेली त्या योजनेमध्ये आपण सहभागी व्हावं असं मला त्यांना आवाहन करायचं. त्यांच्याकडे आरोग्य कार्य होतं, परंतु हा जिल्हा आरोग्याच्या बाबतीत नगरा होता. आता ही अवस्था अशी आहे की कोरोना नंतर संपूर्ण जिल्ह्यातली बसेसची उल्लंघन झाली आहे, खेडोपाड्यांच्या बस बंद झाले. तर या संदर्भात गाव तिथे एसटी गाव तिथे एसटी हे जे ब्रीद वाक्य ते पूर्ण करणार का? नाही, मी आता तुमच्या प्रश्नांची 2-3 टाईमची उत्तरं देतो.
मी तुम्हाला भेटण्यापूर्वीच मला कल्पना होती की तुम्ही तर मला काही सोडणार नाही, कारण धाराशिव पालकमंत्री आणि परिवहन मंत्री म्हणजे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तसं यांनी मंदिराच्या विषयी मला प्रश्न विचारला, तसे तुम्ही आता एसटीचे प्रश्न विचारले याची मला कल्पना होती. परंतु त्यासाठी मी आधी एसटी डेपोची पाहणी केली, काय परिस्थिती आहे डेपोची, गाड्या कशा येतात, किती गाड्यांची कमतरता वगैरे त्याची पाहणी करून थोडीशी उत्तरं जी आहे ती घेतली आणि या ठिकाणी आलो. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी परिवहन मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिली मी घोषणा केली की बदल्या सगळ्या ऑनलाईन. दुसरी मी घोषणा केली की कुठल्याही परिस्थितीमध्ये भाडे तत्वावरच्या बसेस घ्यायच्या नाही. याचं कारण असं आहे की भाडे तत्वावरच्या बसेस घेतल्यानंतर त्याचा फायदा प्रवाशांना काही प्रमाणात होतो, पण त्याचं नुकसान जर विचार केला तर परिवहन सेवेला आर्थिक तोटा सुद्धा फार मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो. म्हणजे ठेकेदाराच्या भल्यासाठी जर खाजगी बसेस घ्यायच्या लागत असेल तर त्या न घेता कामा नये ह्या मताचा मी आहे आणि त्यामुळे मी ती सुद्धा घोषणा केली. तिसरी घोषणा, तुम्ही जसं म्हणालात गाव तिथे एसटी, वस्तुस्थिती असायलाच हवी. 1948 साली चालू झालेली एसटी आज म्हणजे जुन्या मी सगळ्या पुढाऱ्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो की आजच्या तारखेला जर सगळ्यात जास्त प्रॉपर्टी कोणाची असेल तर ती एसटी महामंडळाची. तब्बल 3340 एकर जागा ही महाराष्ट्रातल्या मोक्याच्या ठिकाणी, म्हणजे तुम्ही सगळे एसटीचे डेपो जर बघितले तर रेल्वे स्टेशनच्या बाजूला किंवा रेल्वे स्टेशनच्या समोर, म्हणजे ती संकल्पनाच अशी होती की रेल्वेमधनं व्यक्ती कुठली उतरली किंवा प्रवासी उतरला की त्याला आपल्या गावी जाण्यासाठी समोरच्या बाजूला एसटी मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे अशा 8-10 एकरच्या जमिनी आहेत. तर मी हा माझ्या डोक्यामध्ये विचार आहे की कुठल्याही भाडे तत्वावरील बसेस न घेता दर वर्षाला 5000 बसेस आपण घ्यायचे आणि दर वर्षाला 5 अशा प्रमाणे पंचवार्षिक योजना बनवायची, म्हणजे 25,000 बसेस ज्या आहे 5 वर्षात आमच्याकडे येतील. आणि आमच्या ज्या 14,300 बसेसच्या आहेत आमच्या स्वतःच्या डिझेल सीएनजीच्या, त्या 14,300 बसेस पैकी बऱ्याच काही बसेस ज्या आहेत आजच्या तारखेला 30-40% तरी बसेस स्क्रॅपमध्ये आम्ही टाकण्याच्या लायकीच्या आहेत. त्या 5 वर्षामध्ये ह्या 14,300 पैकी 70-80% बसेस ह्या स्क्रॅपमध्ये टाकण्यात आहेत. म्हणजे आमच्या ताब्यामध्ये 25,000 ते 30,000 बसेस असतील आणि 25,000 ते 30,000 बसेस ज्यावेळेस आमच्या ताब्यात येतील त्यावेळेस ह्या राज्यातल्या डोंगरदऱ्यातल्या माणसाला सुद्धा बसनी प्रवास करता येईल. ह्या राज्यातल्या तळागाळातल्या जे गोरगरीब जनता आहे गाव तिथे एसटी ही जी संकल्पना आहे ती खऱ्या अर्थाने त्यावेळेस सक्सेस होईल. त्याला वेळ लागणार. भाडे तत्वावर बस घेण्याचा जो निर्णय झाला होता त्यावर वादन होतं, तो निर्णय चुकीचा होता का? नाही, जे जुने निर्णय झाले त्याविषयी मला आता मी काही बोलणार नाही आणि मला मी काही जुने जे निर्णय झाले त्या उकरून काढणाऱ्यांपैकी सुद्धा नाही. मला काय करायचंय हा मी विचार करेल, दुसऱ्यांनी काय केलं याचा विचार मी करणार नाही. काही गोष्टी ज्या असतात की मंत्री, आता मी तुम्हाला काय सांगितलं, परवा भाडेवाढ झाली आम्हाला माहित नव्हतं, मला दुसऱ्या दिवशी कळलं. काही निर्णय अनपेक्षितपणे कुणालावर तरी लादले जातात राज्यकर्ते म्हणून, ती जबाबदारी आमची असते. आता परिवहन मंत्री म्हणून मी काल जबाबदारी घेतली ना, निर्णय सचिवांनी घेतला पण जबाबदारी मी घेतली. त्यामुळे काही निर्णय जे असतात ते अनपेक्षितपणे लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी म्हणून काही गोष्टी होत असतात, परंतु मागे जाऊन काही उकरण्यापेक्षा पुढे कसं जायचं याचा विचार करायला हवा. आपण वारंवार काम करायला सुरुवात केली, पॉझिटिव्ह नोटवर काम करायला तुमच्या बोलण्यातून ते दिसतंय. 2 गोष्टी तुमच्या खात्याशी निगडीत. पहिली, राज्यात सर्वाधिक चर्चा आहे बस स्थानकाची अजित पवारांच्या बारामती. आपल्या सुदैवानं काम चालू आहे, वाराखड्यात बघणार आहेत का त्याचा दर्जा सुधारण्यासाठी काय त्यात बदल होतील का? आणि दुसरं, या भाववाढीमध्ये विद्यार्थ्यांचे जे मासिक पास आहे त्या संदर्भात काही स्पेसिफिक आहे? नाही, त्यामध्ये काही बदल होणार नाही. ज्या विद्यार्थ्यांसाठीच्या योजना आहेत त्या तशाच पूर्वीप्रमाणेच राहतील. आणि दुसरं, तुम्ही जो विषय घेतला अजितदादांच्या मतदारसंघातील बारामतीचा, आता गेल्या अनेक वर्षापासून अजितदादा त्या भागाचं नेतृत्व करतात. प्रत्येक वेळेस सत्तेमध्ये असल्या कारणानं त्यांना कुठलीही कमी नाही आणि अजितदादांबरोबर मी काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी ते सकाळी 6 वाजता उठल्यानंतर 7 वाजता बारामतीच्या रस्त्यांवर काठी घेऊन सुद्धा फिरवत असतात. म्हणजे काही रस्त्याच्या कडेला बसलेल्यांना पण उठवत असतात, हे मी बघितलं माझ्या डोळ्याने. त्यामुळे त्यांची काम करण्याची पद्धती फार वेगळी आहे आणि त्यांनी बारामतीमध्ये फक्त एसटी स्थानकच नाही अनेक सुधारणा केलेल्या आहेत. मला फक्त राज्यातील एसटी स्थानकाच्या सुधारणा करायच्या आहेत, परंतु
ह्या सगळ्या एसटी स्थानकाच्या सुधारणा करत असताना पीपीपी तत्वावरचं जे मॉडेल आहे ते मॉडेल आम्ही कदाचित म्हणजे तुम्ही असं म्हणाल की बारामतीचं एसटी स्थानक, परंतु मी हा विचार करेल की बारामतीच्या एसटी स्थानकापेक्षाही चांगलं एसटी स्थानक आपण बनवू शकतो का, याचा विचार मी आज करायला हवा. त्यामुळे गुजरात राज्यातले बरेच एसटी स्थानक हे अतिशय चांगल्या प्रकारचे बनलेले आहेत. ते बघण्यासाठी आम्ही पुढल्या महिन्यामध्ये जातोय. कर्नाटक राज्याची परिवहन सेवा अतिशय सक्षम आहे आणि ती फायद्यामध्ये आहे. त्यासाठी सुद्धा 1 आणि 2 फेब्रुवारीला आम्ही कर्नाटक राज्याचा दौरा करतोय. त्यामुळे जे दुसऱ्या राज्यात चांगलं आहे ते घेण्याचा सुद्धा आम्ही मानस आमचा आहे आणि तशा पद्धतीची आम्ही सुरुवात करतो. भांडणं कशी कमी लावता येईल तेवढं फक्त म्हणजे विस्ताराव मलाच लागेल ना. पण मी काय बंद करा असं बोललो नाही, बंद करा असं बोललो. जी आहे त्याचं पालन करावं लागेल. नाहीतर सरसकट कोणी म्हणेल मी पत्रकार आहे आणि घुसेल ते चालणार नाही. नाहीतर आमच्या अधिकाऱ्याला बसायला जागा नाही आणि तुम्ही सगळ्या जागा केल्या असं म्हणून ते रिस्ट्रिक्शन मधुकरराव चव्हाण काळामध्ये पण होतं. आणि त्याला जोडून एक प्रश्न सर की त्या एसटी संदर्भात आता आपण जी पाहणी केली त्यांनी मला एप्रिल 1 पर्यंतच टायमिंग दिलेला. मी त्यांना सूचना केल्या, कारण त्या ठिकाणी गेल्यानंतर महिलांसाठी जे शौचालय होतं ते सुद्धा ते योग्य प्रकारचं नव्हतं. टेम्पररी जे केलं ते पण योग्य नव्हतं. मी त्यांना त्याच ठिकाणी सूचना केल्या ते चालणार नाही. परंतु जे एसटी स्थानक आहे सगळ्या सुविधांसह म्हणजे उभापासून सगळं त्याची मला एप्रिल 1 पर्यंतची वेळ दिली. सर तुम्ही वारंवार सांगताय कुठलं मला वारंवार उल्लेख करायचा जो भाडेवाढीचा निर्णय झालेला आहे त्या भाडेवाढीचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला होता आपल्याला माहित नाही. मग कोण अशा अधिकारी कुठली लॉबी अधिकाऱ्याने घेतलं ते प्राधिकरण आहे, त्याला ते अधिकार आहे, लॉबी नाही. ऐका जरा, तुम्ही त्यामध्ये गैरसमज करून घेता. लॉबी नाहीये. अशाच पद्धतीचा निर्णय 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर प्रवर्गाचा उल्लेख करण्याचा पण तो अधिकारी निर्णय घेतात. तो आणि हा प्रकार एकच आहे. नाही हे प्राधिकरण आहे, तुम्ही समजून घ्या. काही शासकीय अधिकाऱ्यांना काही अधिकार प्रदान केलेले असतात. त्यामध्ये हे एसटी महामंडळाचं प्राधिकरण आहे. ज्या प्राधिकरणाला निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले असतात आणि त्यांनी घेतलेले निर्णय आमच्यावर बंधनकारक असतात, अशी ती योजना आहे. उद्या जर काही गोष्टी त्यांनी चुकीच्या केल्या तर ते आम्ही थांबवू शकतो. तुम्ही मगाशी म्हटलं की 3 वर्षात एकदम चर्चा केली वर्षाला करणं अपेक्षित. मी त्याला सूचनाही केलेली आहे की याच्यानंतर असं करता कामा नये. एकदम मुद्द्याने देण्यापेक्षा तुम्ही वर्षाला जर ते केलं तर ते योग्य. जिल्ह्याचा आहे गेली अनेक वर्ष झाले एसटी मध्ये प्रवासी जे आहेत ते कॅपॅसिटीपेक्षा जास्त बसतात. त्याच्यावर यंत्रणा जी आहे ती कोकणी पडते. त्याच्याबाबत काही संकल्पना आहे का आपल्याकडे? सध्या तरी त्या बाबतीतला काही विचार नाही, परंतु ज्यावेळेस आमच्याकडे ज्या बसेसची आवश्यकता आता 14,300 आहेत, 450 त्यातल्या इलेक्ट्रिक बस आहेत आणि 350च्या आसपास सध्या जे आमच्या काही भाड्यानं पूर्वीच्या घेतलेल्या आहेत अशा 5,000 बसेस आहेत. तर खरं तर गरज आहे हे किमान 25,000 ते 30,000 बसेसची. ज्यावेळेस आमच्याकडे 25,000 ते 30,000 बसेस होतील त्यावेळेस हे प्रश्न निर्माण होणार नाही की जी बसेसची संख्या आहे आणि प्रवाशांची संख्या आहे ऑटोमॅटिक डिवाइड होईल. सर एक महत्त्वाचं की जिल्ह्यातल्या अनेक बस स्थानकांना हा आता अतिक्रमणाचा वेळ आहे. ते काढायला लागेल. जिल्ह्यातल्या एसटी स्टँड सगळे अतिक्रमण धाराशिव जिल्ह्यात चित्र आहे. धाराशिवला तहसीलदार तक्रारी होत्या
त्याची प्रांत अधिकाऱ्यांनी चौकशी केली, त्यात काही गंभीर बाबी समोर आल्या. त्यानंतर प्रांत अधिकाऱ्याचं निलंबन झालं. या शासनाची प्रशासनाची प्रतिमा जी आहे ती बदली होत आहे. आपण याकडे कसं बघणार, यावर आपण लक्ष द्यायला बघा, पालकमंत्री म्हणून मी तर पूर्णला पाठीशी घालणार नाही. ज्यांनी चुकी केली आहे त्याला तर ती शिक्षा तुम्ही म्हणाले त्याप्रमाणे झालीच आहे. पण माझ्या काळात सुद्धा चुकीला क्षमा नाही. बसस्थानकाची पाणी हा, बसस्थानकाची पाणी गेली. एप्रिल पर्यंत ते बसस्थानक पूर्ण करून देत आहे. जिल्हा मागास आहे, आपली प्राथमिकता कशाला असणार आहे? आता ह्या संदर्भात मी तुम्हाला उद्या उत्तरं देऊ शकेल, कारण बीबीसीच्या बैठकीमध्ये आम्ही काही निर्णय आहेत उद्या. ते निर्णय झाल्यानंतर 12 वाजता मी तुम्हाला भेटणारच आहे परत. पाणी दरम्यान अधिकाऱ्याशी बोललात, नेमकं काय झालं? तुम्ही अधिकाऱ्यांना नाही, कुठल्या कुठल्या सुविधा आपण ह्या ठिकाणी देणार आहोत याची माहिती घेतली आणि त्यांनी मी त्यांना हेही सांगितलं की पावसाळ्यापूर्वी हे होणं गरजेचं आहे, कारण पावसाळ्यामध्ये लोकांना फार त्रास होतो, कारण शेड वगैरे काही नसले तर ह्या अडचणी निर्माण होतात. त्यामुळे हे बघा ना, आता प्रशासकीय मान्यता धाराशिव 9,26,00,000 80% काम पूर्ण झालेलं आहे. तुळजापूर जुने 7,91,00,000 मान्यता आहे, प्रशासकीय 90% काम पूर्ण झालंय. येरमाळा 1 कोटी रुपये खर्च 100% काम पूर्ण झालंय. भूम 5,60,00,000 काम पूर्ण झालंय. मीटर रूम धाराशिव 20,00,000 90% काम पूर्ण झालंय. मीटर रूम तुळजापूर 20,00,000 90% काम पूर्ण झालंय. मीटर रूम उमरगा 20,00,000 90% काम पूर्ण झालंय. मीटर रूम कळंब 20,00,000 90% काम पूर्ण झालंय. MIDC मार्फत सुरू असलेले कामांची यादी पण मी तुम्हाला वाचून दाखवतो. परंडा वाहनतळाचे काँक्रिटीकरण 2.5 कोटी म्हणजे 2.5 कोटी काम प्रगतीपथावर आहे. नळदुर्ग वाहनतळाचे काँक्रिटीकरण 1.5 करोड प्रगतीपथावर आहे. तेर वाहनतळाचे काँक्रिटीकरण परत 1.5 करोड प्रगतीपथावर आहे. आणि धाराशिव वाहनतळाचे काँक्रिटीकरण 3.71 करोड ते काम आता लगेच चालू होऊन एप्रिल एंड पर्यंत पूर्ण करणार. 6 महिने झाले प्रवासी एकदम परेशान आहे धाराशिवच्या बसस्थानकामध्ये. आता तो पुरुष साम्राज्य त्याच्यावर मी स्वतः जाऊन आलो ना, म्हणून ही पाहणी केली आणि पाहणी अंती हा निर्णय झाला की एप्रिल एंड पर्यंत त्यांनी काम पूर्ण करावं. विधानसभा निकालानंतर धाराशिव जिल्ह्याचे चित्र आपल्या सगळ्या समोरच आहे. परंतु पक्ष संघटनात्मक काही आपण निर्णय घेणार आहात, काय बदल तुम्हाला अपेक्षित आहे? मी पालकमंत्री तर आहेच, परंतु पालकमंत्री बरोबर मी पक्षाचा प्रमुख पदाधिकारी आहे. गेली 30 वर्ष मी आणि शिंदे साहेब एकत्रितपणे आम्ही काम करतोय. आणि म्हणजे ठाणे महापालिकेमध्ये आम्ही नगरसेवक सुद्धा एकत्रितपणे 1997 साली आम्ही गेलो होतो महापालिकेत. आणि त्यामुळे माझ्यावर जर ही त्यांनी जबाबदारी दिली असेल तर संघटनात्मक पातळीवर भरपूर काही त्यांची इच्छा आहे की परत एकदा आम्हाला भगवा धाराशिव जिल्हा बघायचा आहे. आणि त्या माध्यमातून त्यांनी माझी नेमणूक केली असेल असं मला वाटतं आणि त्या माध्यमातून मी काम करणार आहे. जुन्या आमच्या सगळ्या जे पदाधिकारी आहे, जे कार्यकर्ते आहेत, त्यांना विश्वासात घेऊन हा जिल्हा अधिक कसा बळकट करता येईल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो. तुळजापूर मतदारसंघावर बाळासाहेबांची इच्छा होती, ते स्वप्न पूर्ण करणार. मंदिरावर भगवा आहेच ना. अनेक बसस्थानकासाठी 20-20 वर्षापूर्वी जागा ठेवलेली आहे. त्याच्यावर बसस्थानक बांधण्याचं धोरणच आतापर्यंत आहे. त्या संदर्भात काय घडेल? धोरण आहे का? त्या संदर्भात मला काही माहिती नाही. माहिती न घेता कुठलंही उत्तर मी चुकीचं देणार नाही. मी माहिती घेतो तुम्हाला कळवतो. वाघाचं त्रास झालंय, महिना झाला आमच्याकडं, 2 महिने झाला वाघ आले. वाघांबद्दलच्या तक्रारी मला आल्या बऱ्याच लोक खरं तर म्हणजे या जिल्ह्यामध्ये तसं वन खात्याची जागा नसल्यासारखीच आहे. असं असतानाही वाघ या जिल्ह्यामध्ये येतात. आश्चर्य आहे. आमच्याकडे ठीक आहे, माझ्या मतदारसंघात वाघच वाघ आहे. पुन्हा संजय गांधी नॅशनल पार्क माझ्या मतदारसंघात आहे, म्हणजे अर्ध. त्यामुळे माझ्या मतदारसंघामध्ये बरेच शहरी भाग, काही मी कॉमेंट्स बघत होतो परवाच्या दिवशी एका चॅनलवर मी पूर्ण म्हणजे धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री झालो
आणि ते एका चॅनलवर नवीन येणाऱ्या पालकमंत्र्यांवर काय काय तुम्हाला अभिप्राय त्या काही प्रत्येक पक्षाच्या राजकीय नेत्यांचे घेतलेत आणि तुमच्या चॅनलवर आणि ते मी पूर्ण मुलाखत बघितली, कोण काय बोलतं, काय कोण बोलतं. काही लोकांनी सांगितलं की आहे स्वागत तर सगळ्यांनी केलं, त्याबद्दल आपल्या मार्फत मी सगळ्या पक्षाच्या राजकीय नेत्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो की स्वागत हे प्रत्येकाने केलेलं आहे आणि करायलाच हवं, कारण पाहुणा आहे मी आज, नंतर नाही, आज पहिल्यांदा बोलून नंतर जे करायचं ते तुम्ही करणारच शिवसेनेचा वाघ आहे. नवीन आहेत म्हणजे पाहुणे आहात अशी काय पहिल्या नाही, हे होऊ दे ना दिवशी पूर्ण. नाही, आजच्या दिवशी स्वागतच आहे ते हा, त्यात. त्यामुळे मला माहिती आहे की मित्र, तुमचे पक्षातले सहकारी माजी पालकमंत्री यांच्याशी जिल्ह्याच्या विकासाबाबत आणि पक्ष संघटनेबाबत काही काही चर्चा काय विषयाला मी आता बोलला नाही मुद्द्यावर त्यांचा ते मुलाखतीबद्दल मी सांगतो, तर मी ती पूर्ण कुतूहलाने बघितली, बाबा कोण कोण काय काय बोलतंय, कारण शेवटी कुतूहल असतं. आपल्याला नवीन जिल्ह्यात जायचं आहे, नवीन त्या जिल्ह्याची आपल्याला काही माहिती नाही, त्या कामाची आपल्याला माहिती म्हणून सगळी ती माहिती घेतली. प्रत्येकाच्या माहितीनंतर असं निदर्शनास आलं, म्हणजे कुणाला जर माहीत दिला तर तो काय म्हणतोय मला आतुरता असायची, म्हणून ते मी सगळं बघितलं. काही जण म्हणाले प्रताप सरनाईक तर काय शहरी भागातले, त्यांना ग्रामीण भागातले काय प्रश्न कळणार वगैरे, ही वस्तुस्थिती मी नाही म्हणत नाही, पण शेवटी मी सुद्धा विदर्भातला शेतकरी आहे ना, म्हणजे आज मी शेतकरीच आहे, पण फक्त विदर्भातला. आमचं लहानपण बालपण सगळं मुंबईला वगैरे गेलेलं असल्या कारण आम्हाला जिल्हा वाघाच्या दहशती मुक्त कधी होणार? हे पूर्ण होऊन वाघाची दहशत काही प्रमाणात असतं, पण गरजेचं असतं काही काही ठिकाणी. तर मी तुम्हाला हेच सांगू शकतो की आपण ग्रामीण भागातली नाळ आमची ही जे मंडळी तुम्ही बघाल तर त्यांच्या ग्रामीण भागाची नाळ जुळलेली आहे. आम्हाला शहरी भागातले प्रश्न त्यांना माहित नसतात, त्यांच्या भागातले प्रश्न आम्हाला माहित नसतात, पण विधिमंडळामध्ये तेव्हा जे चर्चा करतात त्या चर्चेच्या माध्यमातून आम्हाला समजत असतं की भुईमुग झाडाच्या वरती येतो की जमिनीच्या खालती असतो, याची माहिती आम्हाला असते. त्यामुळे थोडस त्या विषयावर आम्ही ह्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांकडनं माहिती घेऊन अजून तुमच्यासारख्या काही लोकांकडनं आणि खऱ्या खुऱ्या जे शेतकरी आहेत बांधावर असतात त्यांच्याकडनं माहिती घेऊन आपण नक्कीच त्याच्यामध्ये काही बदल माझा प्रश्न असा आहे की जिल्ह्यात शिवसेनेची जर बघितली तर सध्या विभागलेली परिस्थिती दिसते, सगळी विभागलेली. बॅनरबाजीचं जर उदाहरण बघितलं तर एक प्रकारे स्पर्धा कार्यकर्त्यात लागली आणि या बॅनरवर हा नाहीये तर त्या बॅनरवर नाहीये ही प्रश्न. आणि जोडून जे पालकमंत्री जुने होते त्यांची आणखी नाराजी दूर झालेली नाहीये, ते मेळाव्याला काही कारणामुळे कोणी मेळाव्याला नसते. तुम्हाला कसं कळतं? स्वप्न पडतं का कोण नाराज आहे आणि कोण खुश आहे आणि कोण आनंदी आहे? असं नाही. आमच्याबद्दल बोलत आहे. आता मी 4 टर्मचा आमदार, बरोबर आहे. आता मला मंत्रिपद मिळालं नव्हतं. पहिल्याही वेळेस माझी नावं टीव्हीवर तुमच्या चॅनलवर येत होती, दुसऱ्याही वेळेस येत होती, तिसऱ्याही वेळेस येत होती. माझं एकतरी तुम्ही कुठे मी नाराज वगैरे ऐकलं का? धीरज का फल मिठा होत आहे आणि राजकारणामध्ये प्रत्येकाला संधी मिळायला पाहिजे. त्यामुळे आमच्या पक्षातल्या नाराजीचा कुणी काही विचार करू नये. आमच्या पक्षातले जे नेते आहेत, आमच्या सावंत साहेब आमच्या पक्षातील वरिष्ठ नेते आहेत, त्यांचा आदर सन्मान सगळ्या शिवसैनिकांनी करणं गरजेचं आहे आणि तो त्यांनी करावा. आणि मला नाही वाटत ते कुठल्याही परिस्थितीमध्ये ते नाराज असतील. त्यांचं एकनाथ शिंदे साहेबांवर प्रचंड प्रेम आहे, शिवसेनेवर प्रचंड प्रेम असणारं एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून त्यांची ख्याती आणि त्या पद्धतीचं काम ते करतायत. आजही ते आमच्या बरोबर आहे. आमचे जे 40 आमदार गेल्या वेळेस होते गुवाहाटीला, त्यामुळे ते अग्रस्थानी होते. त्यामुळे आम्ही त्यांना विश्वासात घेऊन काम पुढे भविष्यामध्ये या धाराशिव जिल्ह्याचा विकास गटातले काही आमदार किंवा खासदार येण्याची अशी चर्चा आहे. म्हणजे ऑपरेशन टायगर आणि धनुष्यबाण याच्यामध्ये धाराशिव मधलं आहे. खासदाराचंही नाव आहे त्याच्यामध्ये. हो, आता जर मी तुम्हाला सांगितलं तुम्ही जाऊन सांगाल ना. सर, असं काहीतरी प्रश्न निघाला. पण शहरी असो की ग्रामीण भाग, एक प्रमुख मुद्दा असतो रोजगाराचा. तरुणांच्या रोजगारासाठी काय स्पेशल प्लॅन? 100% असणार. तरुणांना मला दुर्दैवानं म्हणजे सांगावं असं वाटतं. आता मी एसटी आगारात जेव्हा गेलो होतो तेव्हा काही मुलं मला मिळाली. त्यांना त्या ठिकाणी 6 महिन्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात ती टेम्पररी जॉब देण्यात आली होती. परंतु 6 महिन्यानंतर आता ते बिचारे त्यांना काढलं जाईल. महिना त्यांचा काहीतरी बाकी आहे. पुढला फेब्रुवारी एंडला ते दुसरीकडे त्यांना जावं लागेल.
तर ते 19-20 मुलं होती, ते मला येऊन भेटले आणि आतुरतेनं बघत होते की बाबा प्रताप सरनाईक कधी येत आहेत. आणि मी आल्यानंतर त्यांनी ते निवेदन दिल्यावर मलाही दुःख झालं. आणि 6 महिन्यानंतर आता त्यांना बेकार व्हावं लागेल. प्रशिक्षणार्थी आहेत ते. त्यामुळे मी विचारलं, जरा थांबा ना प्लीज, मी विचारलं आमच्या आगाराचे प्रमुख आहेत त्यांना, तर ते म्हणाले 6 महिन्याच्या वर आपल्याला ते काही देताच येत नाही. आपण रोजगार निर्मितीसाठी एक काहीतरी योजना ही आम्हालाच लागेल. मी तुळजापूरला जाताना जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की अशी रोजगार निर्मिती ह्या ठिकाणी व्हायला पाहिजे की मोठे मोठे काही इंडस्ट्री जर या ठिकाणी आली, ठीक आहे, आता ही पवन चक्की वगैरे याला एक आहे इंडस्ट्री, पण मी एवढी मोठी इंडस्ट्री मानत नाही त्याला की ज्या माध्यमातून रोजगार निर्मिती होते, वीज निर्मिती होऊ शकते, रोजगार निर्मितीचं ते साधन होऊ शकत नाही. त्यामुळे काही इंडस्ट्री जर ह्या जिल्ह्यामध्ये आल्या तर अतिशय चांगलं होईल. कारण MIDCचं सुद्धा जेवढं मला कळलं की काही एवढी चांगली परिस्थिती नाहीये, जागा घेऊन ठेवलेल्या तर त्याचा वापर होत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की मोठी इंडस्ट्री एखादी चांगली ह्या जिल्ह्यामध्ये येणं गरजेचं, जेणेकरून रोजगार निर्मिती. अहो आता थोडस ते उद्यासाठी काही आता प्रश्न बंद. आता तुम्ही नाश्ता करा. नव्हे तर परिवहन मंत्री म्हणून धाराशिव जिल्ह्याला 50 बस, नवीन बस देण्याचं निश्चित केलेलं आणि लालपरी आणि नवीन कोऱ्या एकदम जिल्ह्याला, एका डेपोला नाही. फक्त ही तुम्हाला बातमी, बाकीच्या बातम्या नाही. पालकमंत्री म्हणून मी काहीतरी द्यायला पाहिजे ना परिवहन खात्याला. आता जबाबदारी देतो आहे आमच्या खात्याकडनं. जे आहे मी सांगितलं बाबा पहिल्या भेटीचं पहिली भेटायचं काहीतरी गोड भेट द्यायला पाहिजे.